तर भावानं तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार हो. पहिल्यांदा आपली गाडी इथं भरायला लावली बघा. आज आपल्याला जायचं होतं लांब, त्यामुळं गाडी इकडे भरायला लावलेली. सोलर पॅनल भरलेलं आपण गाडीत इकडे बांधून घेतलं बघा गच्च मध्ये. नाहीतर इकडे विसरलं तर आपली पद्धतशीर लागायची म्हणून तिथनं पंपावर आलो. आपल्याला टाकायचं होतं डिझेल. तिथनं बघटलो लुजबीज झाले काय काय झालं नव्हतं. मग तिथनं डिझेल बसतपैकी 1000 रुपयाचे डिझेल टाकलं बघा. तिथनं आपण घरापाशी आलो. पाण्याच्या बाटल्या पहिला भरून घेतलो. पाणी आपल्याला बाहेर पेतच नाही हो. घरातनं डायरेक्ट भरून घेतले. बाहेरचं पाणी बरोबर लागत नाही म्हणून तिथनं आलो नांदऱ्याच्या पुढं आल्यावर मग इथं पूल लागलं. पुलावरनं चाललेलं बघा. नवीन पूल बांधले. पहिलं फाटक लागत होतं त्यामुळे थांबायला लागत होतं. आता पूल केल्यामुळे काही विषयच नाही, त्यामुळे लवकर पोहोचतोय ना. आणि आपल्याला जायचं होतं कराडला. कराड इथनं होतं 80 किलोमीटर आणि अजून आपण इथंच आहे. आणि कधी जायचं कराडला आणि कधी खाली करून तिथनं 5व्या मैलाचं पुढं आल्यावर ना साईडला गाडी ओढून थांबवलो. कुठला माल सरकला आहे का बघटलो. पहिला सरकला असला तर डॅमेज झालं तर आणि अवघड आहे. डेबिट आपल्यावरच पडणार हो. भाडं बी मिळणार नाही आणि पैसे बी द्यायचं कुठले त्याला. मग त्यापेक्षा मग तिथं गाडी बिडी लावून काचबीज पुसून घेतलं. बारीक ठेम येत होतं म्हणून तिथनं निघालो बघा. हायवेला लागलो. तिथनं लागल्यावर ना हायवेला तिथनं सिमेंटचा रोड लागला. सिमेंटचा रोडला एवढी गाडी व्हायब्रेट होत होती. ती सिमेंटचा रोड वर खाली असल्यामुळे व्हायब्रेट लय होते. टायरा बी मार खात्यात त्यामुळे अवघड होते. डांबऱ्या असली की एकसारखं जाते गाडी घुमत. सिमेंटच्या रोडला जरा हे होते. तिथनं पुढं आल्यावर ना पोलसमधनं पुढं आल्यावर ना आपल्याला डोंगर लागला बा. वातावरण शेवट झालतं हो. आबाळ बिबाळ आलतं आणि त्यात आणि ऊन पडलेलं वातावरण. आबाळ ढग बिग जोरात दिसत होतं. तिथनं कराडमध्ये पोहोचलो बघा. कराडमध्ये पोहोचल्यावर नाही तर पोलीस स्टेशन आणि मागं पंप होता. त्याला फोन लावून लोकेशन पहिला मागून घेतलो. इथनं लोकेशनवर जायचं म्हटलं. इथनं त्याची लोकेशन 4 किलोमीटर दाखवत होती. मग तिथनं लोकेशनवर आलो. तिथनं गाडीवर लावून घेतली बघा. गाडीवर लावून घेतल्यावर ना तो म्हणते की अर्धी पॅनल उतरायच्यात आणि 6 पॅनल ठेवायचे नुसतं. 6 पॅनल इथनं ह्याच्यापासून 4 किलोमीटर अजून लांब होती. तिथनं आणि खाली करायला आलो. इथनं भाडं कसं परवडायचं सांगा. असं इथनं सांगणार कराडमधनं 4 किलोमीटर म्हणलं हे. म्हणजे तिथनं खाली बिली करून आलो पोलीसमध्ये आल्यावर ना इथं भुका लागलेला लय म्हणून चायनीज खाव्या म्हटलं. आपली गाडी लावली तिकडं आणि इकडं आलो चायनीज खायला. त्याला सांगितलं आणि येऊन पहिल्यांदा बसलो फॅन खाली. गरम तर लय होत होतं आणि टाइमपास आणून द्यायचं काय नाहीच अजून पत्त्या. डायरेक्ट त्यानं सगळं एकदमच आणून दिला बघा. तिथनं असून दे म्हटलं. खाऊन बिनून घेतलो बघा. एकदम क्वालिटी थर्ड क्लास होती. आणि तिथनं निघालो बघा. तिथनं परत आलो वसागड्याच्या पुलावर. मग तिथनं पुलावरनं लाईटी बिटी जोरात केली ती बघा. शेवट दिसाल तर